नमस्कार. प्राईम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. वीस दिसांच्या उपोषणा उपरांत जंतर मंतर वयल्यान उखल्लो सोनम वांगचुकाक पुलिसांचे करणेचो अभिजीत दीपकेन केलो निषेध. दिल्ली आंदोलन करपाक दिनात जाल्यार दरेका राज्यांत करतले जंतर मंतर, सरकाराक सुनायले अभिजीत दीपकेन. नव्या नोटिफिकेशनाक लागून 21 वर्सां सकयल्या भुरग्यांक बोट कॅसिनोत वचपाची मेकळीक. पणजेकार अगेन्स्ट कॅसिनोज ह्या एनजीओन गोंय सरकाराचो केलो निषेध. गोंयच्या सलोनी उतागीचे नीट यूजी परीक्षेत यश. 99.84% गुण मेळोवन जाले गोंयचे टॉपर. जिद्द आणि स्वप्न सांबाळून. आणि आता खबरो विस्तारान. 20 दिसाच्या उपोषणा उपरांत जंतर मंतराचेर आमरण उपोषण करपी सोनम वांगचुक दिल्ली पुलिसांनी उखल्लो. आंदोलकांकूय धांवडोवपाचो यत्न पुलिसांनी केल्लो. दिल्ली जंतर मंतराचेर आंदोलन करपाक दिनात जाल्यार राज्यात जंतर मंतर करतले. अभिजीत दीपकेन सरकाराक आव्हान दिला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानान राजीनामो दिवचो अशें मागपाक शिक्षण आनी पर्यावरण कार्यकर्तो सोनम वांगचुकान उपोषण चलयल्लें. पुलिसांनी बळजबरेन आनी गाळी घालत सोनम वांगचुकाक उखल्लो. आपणाक धमकी दिली असो आरोप सीजेपी म्हटल्यार कॉक्रोच जनता पार्टीचो फाउंडर अभिजीत दीपकेन केला. सुबह 7 बजे जब मैं यहाँ से निकला फ्रेश होने के लिए, तभी पुलिस के गुंडे यहाँ आए, सोनम सर को घसीटकर गाली गलौज करके लेकर गए. 60 साल से जो इंसान है, जो भूख हड़ताल पर बैठा हुआ था 20 दिनों से, 60 साल के इंसान को जो 20 दिनों से भूखा था उसको दिल्ली पुलिस गाली गलौज करके घसीटकर यहाँ से जबरदस्ती उठाकर लेकर गई. ये कहाँ लेकर गई हमें पता नहीं है. जैसे मुझे ये खबर मिली, मैं जंतर मंतर आ रहा था, पुलिस वालों ने मुझे भी मारपीट की, मुझे भी सड़कों पर घसीटा और गेट बंद करके मुझे अंदर रखा और कहता है तू जंतर मंतर कैसा जाता है हम देख लेते हैं. मुझे भी दिल्ली पुलिस ने डिटेन कर रखा था, मेरे साथ भी मारपीट की, मुझे भी घसीटा गया रोड पर. और यहाँ पर जितने सारे स्टूडेंट्स हैं उनके साथ भी दिल्ली पुलिस ने मारपीट की. मैं विदेश से अपने देश वापस आया था, मैं कोई क्रिमिनल हूँ? मेरे को इन लोगों ने सड़कों पर घसीटा, मेरे को सड़कों पर मारा इन लोगों ने. और जब मैं चिल्ला रहा था मदद के लिए, मेरा मुंह दबाया गया दिल्ली पुलिस के द्वारा और कहते क्यों चिल्ला रहा है तू बहुत चर्बी चढ़ी थी तुम लोगों में, अब दिखाते हम तुम लोगों को हम क्या है. ये दिल्ली पुलिस का रवैया, ये गुंडे. अस्वस्थ भुरग्यांच्या आंदोलनाक बळगे दिवपाक शिक्षण आणि पर्यावरण कार्यकर्तो सोनम वांगचुकान उपोषण सुरू केले. असेच एक उपोषण आंदोलन अण्णा हजारेनय ह्या आधी जंतर मंतरचेरच केल्लें. 11 दिसात तेन्नाचे काँग्रेस सरकार बागवलें. आता तेच सुवातेर सोनम वांगचुकान 20 दिसांचो उपास केलो. देशाच्या खाची कोनशांतल्यान विद्यार्थ्यांनी आंदोलनाक तेंको दिलो. स्टार अभिनेत्यांनी सपोर्ट उक्तायलो. पदां, घोशणा, कार्टून, चित्ररूपांतल्यान भुरग्यांनी स्वताक व्यक्त केले. आंदोलकांक भुरग्यांची पदां उर्बा दितालीं. और 20 तारीख से संसद शुरू होने जा रही है. मैं आज इस जंतर मंतर से देश के प्रधानमंत्री को कहना चाहता हूं, जो सोनम वांगचुक का मुद्दा है, अभिजीत दीपके का मुद्दा है, हिंदुस्तान के करोड़ों नौजवानों का मुद्दा है, उस मुद्दे का समाधान जल्दी से कर दो, वरना 20 के बाद देश की संसद को चलने नहीं देंगे. आपके खिलाफ लड़ाई लड़ने का बात करेंगे. नीट पेपर फुटीचो उद्रेक देशभर जालो. तेतून बेकारांक कॉक्रोचची उपमा दितकच त्याच उद्रेकांतल्यान जन्मली कॉक्रोच जनता पार्टी. सदोष शिक्षण व्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांच्या हट्टीपणाचेर तिडकून सीजेपीन विविध राज्यांनी आंदोलनां चालू केली. केंद्र सरकाराचेर दबाव हाडचो ह्या हेतान दिल्ली जंतर मंतरचेर सीजेपीन म्हत्वाकांक्षी आंदोलन सुरू केलें.
आंदोलनाक तेंको दिवप्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानाच्या हट्टीपणाबरोबरच आंदोलना कडेन फाट करपी कलाकार आणि पॉलिटिकल लिडरांची अनास्थेचेरय बडी मारली. क्या सरकार में किसी भी एक बंदे ने, छोटे नेता ने, बड़े नेता ने जहमत उठाई कि एक पोस्ट ही डाल दें, एक रील डाल दें, मोदी जी मेलोनी के साथ मेलोडी की रील डालते हैं जी बिल्कुल, बट ये रील नहीं डाल सकते कि भैया एक एनवायरमेंटलिस्ट जिसने देश के डिफेंस सेक्टर को हेल्प करी, बिल्कुल, जिसने देश के लोगों को, बच्चों को पढ़ाने में हेल्प करी. लद्दाख जाओ सर, आज आप लद्दाख को बचाने में 6 शेड्यूल में इन्होंने ऐड कराने में हेल्प करी, बिल्कुल. बट कहीं भी क्या सरकार इतनी निर्दयी हो गई है? क्या सरकार इतनी बेरहम हो गई है? क्या सरकार एक ट्वीट तक नहीं है सरकार? क्या सरकार के अंदर बिल्कुल भी दिल में हृदय नहीं बचा है? यार एक ऐसा बंदा जो कम से कम 18-20 दिन से यहाँ बैठा हुआ है, आके बात ही कर ले. भाई इस्तीफा बाद में दे लेना, कम से कम बात तो करे, आके पूछे तो. ये देखिए हिटलर शाही चल रहा है. ये समझ गया, ये हिटलर शाही चल रहा है. पूरे हिटलर को मत बदनाम करो यार, कहीं उनका सर नाम जोड़ के हिटलर को बदनाम कर दे रहे हैं. हिटलर से भी दूसरी चीज बताते हैं. बहुत बढ़िया, देश को देश के जनता को गुलाम बना दिया. जो कहेंगे जो सुनो और आवाज उठाए. मेरी बात, जैसे गदर पिक्चर का एक डायलॉग है, अगर आज ये जट बिगड़ गया तो सैकड़ों को ले मरेगा. अगर आज ये जेनजी बिगड़ गया ना सर, अगर आज ये जेनजी हालत खराब हो जाएगी. अगर वांगसुंग को कुछ हो गया, सर को कुछ हो गया तो चिंगारी लग जाएगा हिंदुस्तान में. इंकलाब, 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 भारत माता की, भारत माता की. और पूरे देश के जनता अगर एक बार पर खड़ा हो गया, कुछ तो नेता क्यों भेजे, नेता को रोड पर दौड़ा के मारेगा. सुनिए, कुछ कर नहीं सकते तो गुंडा क्यों भेजे? जो नेपाल है ना, नेपाल देखा था ना क्या हाल हुआ था. वहाँ के लोगों का हेलीकॉप्टर नहीं मिल रहा था उनको भागने के लिए. यहाँ भी ऐसा ही हाल होगा. मैं देश की जनता से आह्वान करूंगा कि 20 करोड़ लोग संसद में पहुंचे, यहाँ पे जंतर मंतर, सबके सब जंतर मंतर आ जाओ और 20 करोड़ लोग यहाँ से संसद तक मार्च करें. जब लोकसभा प्रधानमंत्री का आवास घेराव करेंगे. सोनम वांगचुकचे भलायकेची चिंता असलेले लोक कोर्टात गेले. 20 तारखेर पार्लमेंटाचेर मोर्चाचो प्लॅन आसलो, पण त्या आधीच दिल्ली पोलिसांनी आंदोलन गुठाळपाचो यत्न केलो. आता ह्या देशव्यापी आंदोलनाचो फुडार कितें हो प्रश्न अर्थातच विद्यार्थ्यांक सतायतलो, हातून दुबाव ना. थोड़ा सा भैया थोड़ा सा इनको थोड़ा सा इधर कर देंगे. अभी इस मंजर के बाद में हम साइड पर बैठ रहा हूँ, लेकिन ये लोग इसको भी तोड़ने की कोशिश करेंगे. अगर ये लोग जंतर मंतर का प्रोटेस्ट तोड़ेंगे, जंतर मंतर को तोड़ेंगे, तो मैं सभी लोगों से अपील करता हूँ, ये प्रोटेस्ट हम लोगों का, सिर्फ हम लोगों का नहीं था, ये तो हम सभी के लिए कर रहे थे. अगर जंतर मंतर को ये खत्म कर देते हैं तो देश के हर एक कोने में जंतर मंतर बनाने की जनता की जिम्मेदारी है. देश के हर स्टेट में, हर डिस्ट्रिक्ट में एक जंतर मंतर बना दो, काम करें और 20 जुलाई के प्रोटेस्ट में बड़े पैमाने में जुड़ने का. बहुत बहुत शुक्रिया हमारे साथ बात करने के लिए. जैसे कि आपने देखा कि हम इस वक्त समाजवादी पार्टी के सांसद पुष्पेंद्र सरोज से खास बातचीत के जहाँ उन्होंने बोला कि किस तरीके से मॉनसून सत्र में भी इसको अब उठाया जाएगा. 20 तारीख का जो सत्र है, बात की जाए 20 तारीख को, कि बड़े पैमाने पर लोग जुड़ेंगे, विपक्ष भी इसमें जुड़कर इनकी आवाज उठाएगी छात्रों की. दिल्ली से राष्ट्रीय टीवी के लिए रिया पांडे, कैमरामैन कन्हैया के साथ. नव्या नोटिफिकेशनाक लागून 21 वर्सां सकयल्या भुरग्यांक बोट कॅसिनोत वचपाची मेकळीक दिल्ल्यान पणजेकार अगेन्स्ट कॅसिनोज ह्या एनजीओन गोंय सरकाराचो निशेध केला. गोंयांत गॅमलिंगाक घेवन कायदोच ना अशी टिका ह्या एनजीओन केल्या. 21 वर्सां सकयल्या तरणाट्यांक बोट कॅसिनोंचेर येवपाक दिवचें न्हू अशें पणजेकार अगेन्स्ट कॅसिनो ह्या एनजीओन सरकारा कडेन मागलां. उणे पिरायेच्या भुरग्यांक कॅसिनोंनी प्रवेश दितात अशें म्हणत त्या विरोधात ह्या एनजीओन पुलिशेंत कागाळी केल्यात. फॉलोअप केले जाल्यार पुलिसांनी एक्शन घेतली ना. ते भायर गेमिंग कमिशनर आणि उपरांत चायल्ड रायट्स कमिशनराक निवेदन भेटयलें. तुम्ही जाणा की आमी जे अंडर 21 हू आर नॉट अलाउड ऑन कॅसिनो वेसल्स हो इशू खूब दीस जाले सामको दामून धरिल्लो आसा. आमी पयलीं
पणजे पुलीस स्टेशनान कंप्लेंट केल्ली वेर वी हॅड नेम्ड ऑल द कॅसिनो कंपनीज आनी तांच्या डायरेक्टरांचेर FIR घाल म्हणून अशी एक कंप्लेंट केल्ली. ही म्हाका दिसता एप्रिलान जाल्ले कंप्लेंट. ताजेर पुलिसान कांयच एक्शन घेवंक ना. आमी कितलेशेच तांचे कडेन फॉलोअप केले. दे हॅव बेसिकली रिफ्यूज टू टेक एनी एक्शन. ताच्या मागीर आमी गेमीन कमिशनराक मेळपाक गेल्ले. तो म्हणूंक लागलो आपले रुल्स नोटिफाय जावना, आपले कडेन कांयच पावर्स ना म्हणूंक लागलो. मागीर आमी गोवा स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चायल्ड रायट्स हांगा आयिल्ले. तांकां एक निवेदन दिलें. तांणी दे वर द मोस्ट म्हळ्यार दे एटलीस्ट लिसन टू अस एंड दे वर कन्सर्न. आनी तांणी सांगलें आमकां एक 30 days दियात. वी वील फायंड आउट मोर अबाउट द इशू एंड ट्राय टू टेक सम एक्शन. सो 30 days जाले म्हणून आज आमी जस्ट फॉलोअप करपाक आयिल्ले. तें एक कारण आशिल्लें. ताच्या मागीर आमी ऑल्सो चीफ सेक्रेटरीक मेळ्ळे. तुका याद आसतलें. चीफ सेक्रेटरी वॉज जस्ट रिफ्युजींग टू गिव एनी सॉर्ट ऑफ कमिटमेंट ऑर एश्युरन्स. आनी इनफॅक्ट आयज GSC PCRान येवपाचें मेन कारण म्हटल्यार आमची जी मिटींग जाली चीफ सेक्रेटरी बरोबर, ताच्या नंतर तांणी काल गॅझेटान एक नोटिफिकेशन आयिल्लें आसा वीच बेसिकली अलावज चिल्ड्रन अंडर 21 टू बोर्ड कॅसिनो वेसल्स. वायट दिसता हें सांगपाक गोंयकारांक. हो सरकार कसो काम करता आनी तांचें आमच्या भुरग्यांक कितें विजन आसा तें आमकां कळना. पूण इतलीं वर्सां ही इलिगॅलिटी चलताली. पणजेकारसून अगेन्स्ट कसिनोज एक्सपोज दीस इलिगॅलिटी. म्हणजे ही नोटिफिकेशन जी आसा दीस प्रूव्स दॅट वी वर रायट. वी कॉट देम ऑन अ लिगल पॉयंट, मॉरल पॉयंट. आनी ताच्या खातीर लिगल पॉयंट तो सारको करपा खातीर ताणें नोटिफिकेशन काडलां. आनी बेसिकली द नोटिफिकेशन सेज दॅट अंडर 21 कॅन ऑल्सो बोर्ड अ कॅसिनो वेसल एज लॉंग एज द गॅमलिंग एरियाज आर सेपरेटेड. जशें लँड कॅसिनोजान चलतालें की तुमी 5 star हॉटेलान वता, यू आर गोईंग टू द हॉटेल बट देर इज वन पार्ट ऑफ द हॉटेल वीच इज अ एक्सेस कंट्रोल्ड एरिया वेर ओन्ली एडल्ट्स आर अलाउड, अंडर 21s आर नॉट अलाउड. अशें 5 star हॉटेलान आशिल्लें. पूण गेमींग वेसल, कॅसिनो वेसल जी आसा, एज पर द एक्ट, एज पर द लॉ, सबन वेसल वॉज अ गेमींग एरिया. सो अंडर 21s बाय लॉ वर नॉट अलाउड टू इवन बोर्ड द वेसल. पूण इतली वर्सां जाली दीस वॉज हॅपनिंग. आनी पणजेकार अगेन्स्ट कॅसिनोज कॉट दॅम ऑन दीस लिगल पॉयंट. आनी त्या भंयान आतां बिकॉज दे नो दे आर रॉंग एंड दॅट वी आर रायट, दे हॅव इशूड दीस नोटिफिकेशन वेर दे आर अलाविंग अंडर 21 चिल्ड्रन टू बोर्ड कॅसिनो वेसल्स एज लॉंग एज द कॅसिनो गॅमलिंग एरियाज, म्हणजे ज्या जाग्याचेर जुगाड खेळटा त्या एरियाजांक ते अंडर 21 भितर वचूना, बट अदर पार्ट्स ऑफ द वेसल्स आर अलाउड. सो हाजो आमी निशेध करता. एंड वन पॉयंट आय वॉन्ट टू से इज दॅट गॅमलिंगाच्या एगेन्स्ट कित्याक आसा आमी, बिकॉज इट इज अ एडिक्टीव प्रॉब्लम लायक सिगरेट्स ऑर अल्कोहॉल. आनी जशें सिगरेट्स आनी अल्कोहॉलाचेर ब्रँडींग आनी एडवर्टायजमेंटाचेर कंट्रोल आसा तसोच कॅसिनोचेर आसूंक जाय. आतां जेन्ना हो नोटिफिकेशन आसा म्हणजे इतले हे सामकें निर्लज्ज कशें आनी घाईन हो केल्लो आसा. हे मजगती एक गजाल उक्ताडार येयली, ती म्हटल्यार गॅमलिंगाक घेवन गोंयांत कायदेच नात. आयकात क्रिसेल डायस आणि अमिता खाणेकराक. speed at which this government has made this change. आम्ही 25th एप्रिलला पोलीस कंप्लेंट केले and within almost 10 to 11 weeks they have changed the whole act. They have changed the act to allow what is harmful to children. So instead of protecting the people, they are protecting the casinos. And the gaming commissioner, we have been asking for 14 years, there is no rules. So this if they can do in 11 weeks, why can't they notify the gaming commissioner rules which are pending for over 14 years? This is my question to the government. Why is it taking so long? The rules are ready. Just notify it and put the gaming commissioner to use. So that there is some scrutiny over the casinos. You should please understand the importance of these rules. There are no rules for gambling in Goa. No rules. Meaning that nobody knows under what method or system the gambling is supposed to occur, or what kind of governance over black money. Nothing. And this has been going on for 14 years. 14 years ago they were supposed to notify the rules. Till now they have not notified, but this they did in 2 months. आणि आता एका चिल्ड्रन्स रायट्स कमिशनराक. आमी जे
कमिशनर आसा गेमींग कमिशनर तांकां सांगिल्लें ऑन 19 जून वी हॅव आस्क्ड फॉर द एक्शन टेकन वॉट एक्शन यू हॅव टेकन अगेन्स्ट द कंप्लेंट फायल्ड बाय द आमी पणजेकार अगेन्स्ट कॅसिनो तांच्यांनी आनी तांकां सांगिल्लें इन्क्वायरी रिपोर्ट जो आसा तो 8 दिसां भितर आमकां सबमीट कर. They are not yet submitted. So again we have returned to the gaming commissioner to submit the report. Secondly, also we have sent letter to the Department of Police where they have filed the complaint. So also to submit the action report, what you have taken the action, but they have not done any, submitted any report to commission. So we have again today we have sent a reminder to the gaming commission to kindly furnish the action report what you have taken. And now today the notification has come. Accordingly, commission in the betterment of the children, Goa State Commission for Protection of Child Rights will take care that भुरगीं जीं आसा ही कॅझिनोचेर तांकां एलो जावपाक जायना. Children should not go to the casino. त्यांची चवर भूमिका आमची ती आसतली. तुम्ही आता ते गेमिंग कमिशन एक्शन घ्यायचं रावतले काय तुमचे सुमोटो एक्शन घेऊन तुम्ही आम्ही सुमोटो एक्शन घेतले ऑलरेडी वी हॅव टेकन सुमोटो एक्शन अँड आस्क फॉर द रिपोर्ट. वी हॅव अगेन वी आर रिटर्न टू द गेमिंग कमिशनर टू काइंडली गिव द इन्क्वायरी रिपोर्ट व्हॉट यू आर डन. Suppose gaming commission replies you that rules are not framed yet, so we can't act. Will direct the government to do this. गोंयच्या सलोनी उतागी हे चलयेन नीट UG परीक्षेत 99.84% मेळोवन गोंयचे टॉपर जावपाचो मान मेळयला. पेपर लीक जाल्ल्यान परीक्षा रद्द जावपाचो भंय आसलो पूण जिद्द सांबाळून तेणें यश मेळयलें. राष्ट्रीय पावंड्यावेल्यो नीट सारकेल्यो परीक्षा गंभीरतायेन घेयात अशें तेणें सरकारा कडेन मागलां. विद्यार्थी परीक्षांची कशे तरेन तयारी करतात आनी कसले कसले दिव्यांतल्यान वयतात तेचेर सलोनीन उजवाड घातलो. भारतात MBBS पुराय करून वैजकी कारकीर्द फुडें व्हरपाची मोख तेणें उक्तायली. तुवें नीट एग्जामीक 99.84 मार्क्स स्कोर केला. हाव यू फील? It is a matter of great joy, so I do feel very happy. I'm ecstatic. But हे register जावपाकूच म्हाका एक दीस लागलो की I couldn't believe it. But at the end of the day, it is a testament that my hard work and my patience paid off. This success credit goes to? The success credit mainly goes to my family for always supporting me, being there by my side, my teachers and mentors for guiding me, and also myself because I stuck it out with me, the late nights, the early mornings, I didn't give up. जेन्ना नीट एग्जामीची स्टडी करता कितें डिफिकल्टी फेस करचे पडटा? So startingan हांवें नीटाची जेन्ना प्रेपरेशन सुरू केल्ली I was very confused. But slowly talking to teachers, watching YouTube videos, I understood the mechanism of how this exam works, and once I did, I didn't stop. I kept on going forward. सो पयली एग्जाम एकदां जाली मागीर पेपर लीक जाले खंय तरी एग्जाम कॅन्सल जाली सो परत जाली तेन्ना एग्जाम जेन्ना कॅन्सल जाली तेन्ना तुज्या मायंडान फर्स्ट विचार कितें येयलो? सगळ्यान व्हडलो धक्को बशिल्लो when NEET got cancelled because first time around as well I was expected to be the state topper. But life is what happens when you're busy making plans. So I had to come out of it to sit to study again so that I could enjoy this success now. सो जेन्ना अशें पेपर लीक जाता तूं कितें मॅसेज दिवपाक सोदता की ह्या अशे गजाली फुडें घडच्यो न्हू ह्या खातीर गव्हर्मेंटानूय कितें प्रिकॉशन घेवपाक जाय कित्याक भुरग्यांचें मायंडसेट त्या एग्जामीक लागून तयार केल्लें आसता आनी खंय तरी अशी एग्जाम कॅन्सल जावन भुरग्यांक खंय तरी थोडे डिप्रेशनान वयता खूब जाणांनी सुसायड केले सो तुजें थॉट कितें आसतलें की ह्यान फुडें अशें जावपाक जायना? My thought to the government is that these national level exams which lakhs of aspirants are giving their life for, थोडी कोर्टान वचून रावतात, they forget how to live, they forget how to be a child. So these exams cannot be neglected and they cannot be taken as jokes because this NEET exam is an exam which is going to make you a future doctor and that should hold some predicament in this country. सो आतां तुजें बरें सक्सेस घेतलां आतां तुजो फुडले स्टडीज कितें आसतले फुडें तूं खंयच्या हितून कशें कित्याक? So फुडें म्हाका MBBS pursue करपा जाय and after that I want to become a doctor and I want to continue practicing in India so that at least जांकां underprivileged आसा जांकां तितले resources मेळना for them I can offer.
तुमच्या भुरग्यान खंय नीट एग्जामी 99.87 मार्क्स घेतले तुम्ही कशें फील करता आयज टॉपर इन द गोवा? That she topped Goa is definitely a very proud feeling. पण गेली 2-2.5 वर्सां सलोनी कन्सिस्टंटली अभ्यास करताले आणि अभ्यास करतना ताणें आपले दुसरे एक्स्ट्रा करिक्युलर्स सुद्दां ताणें चुकयले ना. ते व्यायामूय करताले, ते गिटारूय वाजयताले, पण अभ्यासाचेर केन्नाच दुर्लक्ष केलें ना. आणि कन्सिस्टन्सी जी आसता न्ही, इट ऑलवेज पेज इन द लॉंग रन. अँड the result that she got is primarily because of her sincerity and consistency to her studies. तुमच्या भुरग्यांनी इतले स्टडी केली आनी एग्जाम कॅन्सल जाली तेन्ना तुमी कितें फील केलें? तेन्ना तुमी खंय तरी ट्युशनाक फी मोडटा आनी खंय तरी तुमचे सॅक्रिफायसीस करता तेन्ना कशें मनाक दिसलें? See, Saloni has a good support system. So for her to recover from this setback was very easy. But our hearts went out to those lakhs of students whose exam centers were, overnight train journey or far off from their places, or people who came from the lower strata of society. The government has to be much, much more serious about conducting these exams in a manner that there cannot be leakage. That's not an excuse at all. It's pressure, it's time that this students go through, and no second chances. If an exam is conducted, the credibility of conducting the exam has to be there, and the world is seeing us. जेन्ना कॅन्सल जालें एग्जाम तुमी ताका सपोर्ट कसो केलो की ना परत तूं एग्जामान सर्कल दिस टायप सिच्युएशन जाता भुरग्यांक तेन्ना तुमी कशें हँडल केलें? म्हजे भुरग्यांक सदांच एक सांगणें आसता, यू कॅनॉट बी अ सक्सेस इन लायफ if you cannot handle failures and setbacks in life. असो खंयचोच मनीस ना जाका फेलियर किंवा सेटबॅक येना आयुश्यान. सो द फास्टर यू एक्सेप्ट that there is a setback, the faster you accept that there is a failure and overcome and move on, that only gives you success. So we told Saloni the same thing. कुडचडच्या पालिका मार्केटाचे तळघर उदकाची टाकी जाल्या, गोवा फॉरवर्डान म्हटलां. शुक्रारा दिसा गोवा फॉरवर्ड पक्षाच्या लिडरांनी कुडचडच्या नव्या नगरपालिका बाजार संकुलाची स्थिती पळोवन हुस्को उक्तायलो. मार्केटाचे बेसमेंट उदकान भरोन गेला. मार्केटाची अवतिकाय पळोवन सरकाराचो काडलो फोग. दोन एका टायमार पावस सुरू जावच्या पयलींच हांव सदांच म्हणटालो कुडचड्याक आख्या बुडटल्या लोकांक पळोवपाक पडटले आनी हो स्विमींग पूल दोन एका टायमार म्हणल्या स्विमींग पूल म्हूण ह्या विलेज खाबराला ह्या कुडचड्या आमदाराक सांगचे हे स्विमींग पूलाक कुडचडकाराक तो डेव्हलपमेंट म्हणटा लाखांनी कोट्यांनी आमचे टॅक्स वता आनी हे स्विमींग पूला लागून आमी पयशे भरला. पयशे कोणाचे तुजे बापायचे कोणाचे पयशे दोन एकर गोंयकारांचे पयशे हे मातशे ही म्युन्सिपालिटी कशें जाता मरे हे उदक कितें रे? आणि हो काबराल म्हणटा तो आमगे कुडचडकारा एक श्राप आणि जन्म म्हणल्यार हो काबराल कुडचड्या वयल्यान वचना. हे कुडचडे आमगे मुखार केन्ना वचपाक शकना. हे कुडचडकारांनी तकल्यान दवरपाक जाय. तुम्ही मूर्ख जावन ताका मत मारनाका, ताका परत निवडून हाडनाका. हो काबराल म्हणटा तो आमचे तकलेर एक श्राप, महाश्राप. कळ्ळें न्ही? आमगे हिंदू धर्मा म्हणटा ब्राह्मण हत्या म्हणटी व्हडली हत्या. हो तेज्याकूय व्हडले श्राप काबराल. हे वाज काबरालाचें एलिगेशन आहा. तुका लागून हो कुठ्यांनी पयसो आमगे उदकाक घातला. आमगे पयसो हो काबरालान उदकाक घातला. कुडचडच्या नव्या करकरीत मार्केट कॉम्प्लेक्साची अवतिकाय पळोवन ही उदकाची टाकी मरे अशी उतरां गोवा फॉरवर्डाच्या लिडरांनी काढली. नव्या बांदकामात इतली गचाळपणां कशी अशें म्हणत बांदकामाचो दर्जो आनी प्रकल्पाच्या नियोजनाचेरय प्रश्नचिन्ह उबें केलें. हे अवतिकायेक थळावो आमदार जबाबदार आशिल्ल्याचें दत्तराज रावत देसायन सांगलें. ऐकात. हो मार्केट आमगे कॉम्प्लेक्स हो डेव्हलपमेंट केलो. हेजें उत्तर दिवचें काबरालाक दिवचें आनी कॉन्ट्रॅक्टर कोण काम केलें तेणें काम करता. हे फाल्यां पडलें आनी भितर फाल्यां मार्केटार लोक कोणी आसा
जाल्यार हे व्हडले रिस्पॉन्सिबिलिटी घेतो कोण? हे उदक भरयल्यार न्यू बिल्डींग आमचो स्टार्ट पसून जाता ही परिस्थिती आसा कुलगड्यात. आनी हो आमदार आतां आपूण डेव्हलपमेंट कुडचिरी म्हणटा यो आतां हे जर पळयलें जाल्यार आनी ह्या बिल्डिंगे सेफ्टी सामको व्हडलो इश्यू आसा. सो हेचेर कितें तें आतां काब्रालाक आमकां उत्तर दिवचें बाबा हें अशें तो आमगे जिवा बरोबर कित्याक खेळटा तो बरें बाजार ताणें आमगे म्हणून उडयलो. आमगे फूड कोर्टान ते गाडी आसलेले तांकां काडले ते गटरावर बसयले. हो डेव्हलपमेंट जायना जाल्यार सोड तें तुगे नशिबात तुगे ना तें तुजी लायकी ना हांगा कुडचडे म्हणटा डेव्हलप करपाचें आनी हें तोंडां आमची उतरां हाडनाका तूं. नावेलीच्या मोड्डी मांडोप वाठारात एक आगळीक जाल्या. नावेलीच्या मोड्डी मांडोप वाठारात भाड्याच्या रुमात रावतल्या बिगर गोंयकारान बायलेक मारपीट करून तिचेर बलात्कार करपाची घडणूक मुखार येयल्या. हे घडणुकेक लागून थळाव्या मदीं चिंता निर्माण जाल्या. भाड्यान रावतल्याची चवकशी जावची नावेलच्या एक्टिविस्टांनी मागला. तो केन्ना आयलो तो खबर ना, तो केन्ना गेलो तो खबर ना. ते धाकटी भुरगीं आसा थंय त्या रस्त्यार पास जाता जाल्यार फाल्यां रेप जातकच तेजेर एक्शन घेवपाक परस आमी रेप जावपा पयलीं कितें एक्शन घेवपाक तें इम्पॉर्टंट. आम आदमी पार्टीच्या सिद्धेश भगतान हे घडणुकीच्या विरोधात आवाज काढला. पोलिसांनी आरोपीक धरलो असलो तरी भाड्याच्या रुमात रावतल्यांची खोल्यान चवकशी जावची. हाऊस ओनरान रूम वा घर भाड्यान दिवचे आदी त्या मनशा कडल्यान पुराय म्हायती घेवची असो उलय सिद्धेश भगतान मारला. कितें जालां काय म्हणल्यार मांडोप ह्या एरियान एक रेप केस जाले. 70 वर्सां बायलेचो रेप जाला आनी पोलिसांनी त्या कल्प्रिटाक त्या रेपिस्टाक धरला. कल्प्रिट सुद्दां म्हणना त्या रेपिस्टाक धरला आनी हेज पर इन्फॉर्मेशन त्या रेपिस्टाची वर्सां आसा 45 इयर्स आनी तो रावपी खंय काय म्हणल्यार शिवापूर म्हणून. सो आमचो जेन्ना डिमांड आयलो की विचारपाक आयले तेजे टेनंट व्हेरिफिकेशन फॉर्म आसा की ना, कित्याक फाटल्या दिसांनी तेन्ना आमी पळयल्लें की पोलीस सगळे कडेन टेनंट व्हेरिफिकेशन कॅम्पेन करताले आनी जेन्ना आयज आमकां कळ्ळें की तेजे टेनंट व्हेरिफिकेशन फॉर्म ना, नाय थंय भाड्याक कोण रावता. आमी भाडे दवरले म्हणून प्रॉब्लम ना, पूण भाड्याक दवरले लोकांचो इन्फॉर्मेशन आसा काय ना. आनी जे शॉप एकदां कशें आसता तो रावता एक कडेन आनी कामाक येता दुसरे कडेन. त्या शॉपवाल्यांनी त्या हेजे म्हणटा ते त्या कामगाराचे टेनंट फॉर्म हांगा दिवपाची गरज आसा. आयज फाटल्या दिसांनी तुमी पयलें आसतलें की 6 वर्सां भुरग्याचोय रेप जाला आनी आयज पळोवपाक गेल्यार 70 वर्साच्या बायलेचोय रेप जाला. म्हणजे आमी एवरी टायम कितें म्हणटाले की चली भुरग्याचे न्हेसपाचेर तेजेर रेप जावपाचे चान्सेस आसा. तशें कांयच ना, ही फक्त चिंतपाची गोश्ट. आयज मेन म्हणटा ती एक मनशाचे मायंडसेट, राक्षस मायंडसेटा खातीर ही गोश्ट घडला. सो इमेजीन करा एक 45 वर्साचो भुरगो वचोन 70 वर्साचे बायलेचेर रेप करता आनी तेन्ना हांगा सोदपाक गेल्ल्या कडल्यान कळटा की तेजे लेटस्ट टेनंट व्हेरिफिकेशन फॉर्म ना. सो त्या एरियान खुबशीं स्कुलां आसा, त्या एरियान वेगवेगळे रिलिजियस प्लेसीस आसा, थंय खुबशे लोक अनवळखी लोक भोंवतात, नाय थंय कॅमेरा ना. सो ह्या परिस्थितीन आयज तेणी रेप केला काय धरला, त्या रेपिस्टाक हाडला. सो फाल्यां कोणाच्या मनान हे राक्षसपण येतलें कोणाक कळपाक ना. सो हेजेर पोलीस कितें इनिशिएटीव घेतलो की त्या रेपिस्टाक धरलो, भितर उडयलो, तेजेर केस घातली, थंय काबार जावपाक जायना. आमचो आज आमी हांगा आयला तो क्लियर कट डिमांड आसा की आमी रेपिस्टाक धरले ते बेस्ट गजाल, पूण हेज्या फाटल्यान फाल्यांच्यान तो कॅम्पेन करपाचें सोडून डोर टू डोर वचून व्हेरिफिकेशन करा. सो थंय आशिल्ले PSIन इन्फॉर्मेशन दिला की हेचे खातीर आमी टेनंट व्हेरिफिकेशन फाल्यांच्यानूच स्टार्ट करतले. PIA कडेनूय उलय म्हणला तेणी. आनी बेसिकली नावेलीच्या गांवांनी म्हाका दिसता असली गोश्ट आतां खुबश्या वर्सांनी किंवा घडली नाशिल्ली आयज कानार पडला आमच्या. मागता डिपार्टमेंटा कडेन की जाता तितके बेगीन व्हेरिफिकेशन स्टार्ट करा आनी आयडेंटिटी जशें लिपयतात पळय ती आयडेंटिटी रेपिस्टाची भायर करपाची गरज आसा. तांकां लिपोवन व्हरोन भितर दवरून फायदो ना, कित्याक रस्त्यार मागीर तांकां थापटावपाची गरज आसा. आयज पळोवपाक गेल्यार रेपिस्टांक अशी परिस्थिती केला की तोंड लिपोवन व्हरा. कित्याक तोंड लिपोवन दवरपाक जाय? सांग मरे कोणें रेप केला ते हाडून दवरा तांकां रस्त्यार, ना लोकां कडेन दिया आनी फास्ट ट्रॅक केसीस जावपाक जाय. आयज आमी म्हणपाक शकता की अशें तशें 70 वर्साच्या बायलेचो समज रेप जाता आनी त्या रेपिस्टाक तोंड लिपोवन भितर दवरताले आनी कितें उरला कितें? आयज आमकां पळोवपाक मेळना कोण रेपिस्ट तो. ताका फिंगरप्रिंटा वयला म्हणपाक लागले. तेजे फिंगरप्रिंट बी कांय नाका, ताका हाडून दाखया आमकां बाबा हो रेपिस्ट म्हणून. आयज समज तूं गोंयचे खातीर कोणी झगडटा जाल्यार ताका तोंड दाखोवन भितर उडयता आनी आज खंयच्या एक बायलेचो रेप जाता जाल्यार ताका तोंडाक बावटो घालून भितर व्हरून दवरता. सो आमी हीच मागणी केल्ली की रेपिस्टाक दाखया कोण रेपिस्ट तो, लोकांकूय कळू दिया रेपिस्ट कशें दिसता ते, हेंचे नेतृत्व कशें आसता ते. आनी दुसरें म्हणटा ते टेनंट व्हेरिफिकेशन जें आसा ते फाल्यांच्यान फक्त कॅम्पेन म्हणून करनाकात, रियल टेनंट व्हेरिफिकेशन करपाची गरज आसा. दूधसागरच्या दोंगुल्ल्यांनी आनी कर्नाटक बॉर्डर वाठारांत घसघशीत पावस पडलो.
उदक देविल्ल्यान साकोर्डा देऊळमळ वाठारांतले रगाडा न्हंय वयलो पूल उदका पोंदा गेलो. परिणाम पुला वयल्यान येरादारी करप्याचे भोव हाल जाले. ह्या उदकाक लागून कुळागरांतल्यो केळी माडयो हुमटावन पडल्यो. शेतकार बागायतदारांक बरेच लुकसाण जालें. साकोड्डेचे द्रौपदीन सांगलें. पंचवांगडी महादेव शेटकार म्हणटा पुलाची उंचाय कमी आशिल्ल्यान दर वर्सा हुंवार येता, लोकांचे हाल जातात, लोक आड्डी मारतात म्हण आमदारान पुलाची तपासणी केली पूण फुडें खंयचे कडेन कांयच ना. शेवटाक सरकारी काम 12 म्हयने थांब हे म्हणीचो अणभव येयल्ल्याचे पंचान सांगलें. रातीत पडला आणि इतले उदक भरले, कुळागर सगळे बुडून गेले तुमचे. आणि ती केळी बी पडल्यो काय कितें पडले न्हू. कितलें लुकसाण जालां? लुकसाण चड जालें तुका जालें न्हू. अशें पयलीं केन्ना जातालें? अशें केन्ना पयलीं जातालें? जाता म्हटल्यार जालें 2-3 वर्सां. हांगा उदीक पावता. वयर पावता. आतां मेसेज दिला. आणि हांगा कितें म्हणटा एरियेक? हांगा शिवडे म्हणटा. शिवडे. अशें ताका पिपो म्हणटा हेका. म्हटल्यार आमी शिवड्यात म्हणून सांगता. आणि आनीकूय उदक भरता. सध्या उदकाचो जोर इल्लो वाडत आहा. आनी वाडटलें उदक. तुमचे कुळागर हें वयलें बुडला सगळें. पूण आमकां लुकसाण खूब जाली. हांगाचो हो पूल आसा म्हणटा ताका देऊळमाळ पूल म्हणटा. आनी हो दर वर्सा पावसाच्या दिसांनी सादारणपणे 2-4 फावटी असो बुडटा. जशें चड उदक आयलें किंवा बुडटा. आनी हांगासर एक 5 घरां लागीं आसा, तांकां चड तेजी झळ बसता किंवा तांकां मागीर दुसऱ्या वाटेंतल्यान बरें पयसून लांबसून येवचें पडटा आनी त्रास जाता. आनी हेका पुराय काय कोण कंट्रोल करपाक शकना. पूण पुला बिलां बांदपाक जाय. आनी गव्हर्मेंट दर वर्सा तें गव्हर्मेंटाक खबर आसा हें सादारणशें 1970 सुमार पूल जावपा जाय अंदाज. तेच्या पयलीं जावपा जाय. पयलीं हांगा साळुकाराची मायन चलताली आनी ताका तो त्रास जातालो. त्या वेळार साळुकारान बांदना अशें म्हणणें लोकांचें आसा. आनी फाटल्या एक 5-6 म्हयन्या फाटीं आमचो स्थानीक आमदार डॉ. गणेश गांवकार ताणें हेची पाहणी केल्ली आनी रेजोल्युशन घेवन हे वेगळे पूल शॉर्टकट लांबच्या लांब बांदया अशें ठरलेलें. पूण नंतर ताजें कितें खंय पत्तन पावलें हें काय कळोंक शकलें ना. तशी गजाल आसा. पळयत जाल्यार हायट जी आसा ती ह्या पुलाची खूब कमी आसा आनी इफेक्ट जाता तो पावसानूच जातालो. हय पावसानूच. आनी एरवी कितें आसा बाकी ह्यो आतां रेलिंग बिलिंग बांदलेली आसा हालींच्या तेंपार. ताजो काय प्रॉब्लेम ना. तेन्ना महादेवराव देसाय माजी सरपंच आनी माजी जेडपी तेणी बी मागणी केली रेलिंग घाला आनी बरें करा म्हणून. आनी ते रेजोल्युशन बी घेवन मागीर त्या नंतरच्या काळान ह्यो गजाली घडल्यो. सकयल आसा न्ही? हय खूबच सकयल आसा. पळयत जाल्यार मोठे डिमांड कितें लोकांचो? लोकांचो डिमांड म्हणजे बरें डेव्हलपमेंट हो जावपूच जाय. डेव्हलपमेंट जाल्या शिवाय गांव सुदरतलो कसो. हेची बरी हायट दिवन ताका पूल बांदपाक जाय. सादारण आनी 2 मिटर हायट दिली जाल्यार हो प्रश्न मिटता. हेज्या वयर जावपाक जाय तें. ही लोकांची सगळ्यांचीच मागणी आसा. आनी ते गव्हर्मेंटाकूय खबर आसा. पूण गव्हर्मेंटाचें काम कितें सरकारी काम 6 म्हयने थांब कसल्यो खबरी. तो हायटूय मेळपाक जाय आनी मातशी रुंदाय मातशी वाडपाक जाय. हय निश्चित. हो पूल सोडून दुसऱ्या सायडीच्यान पूल जाय जाल्यार हो यूज जातलो आनी डबल रोड जातलो. तो पूल म्हणपाक जायना. दुसरो हो आसून तसोच धरून दुसरे कडेन बांदपाचो. आतां जमनीच्यो जागाचो एक्वायर करच्यो पडटा. ताका लागून मागीर हेजेरूच बांदलें जाल्यार तरी चलता. पूण रूंद जावपाक जाय पूल. हय रूंद जावपाक जाय आनी रूंद जावपाक जाय. भाई हांगा पावस पडलेले फावटी हांगासर उदकाचो प्रॉब्लेम जाता असो. पावस पडलेले फावट अशें न्हू. जोर जेन्ना हुंवार येता त्याच टायमार ह्यो गजाली घडटा. म्हणजे वर्साक 2-4 फावटी ह्यो गजालीची स्थिती जाता. हुंवार खंयच्यान येता? हो वयरच्यान आमचे अनमोड घाटाच्यान उदक येता न्हू ते. आनी दुसऱ्याचो एक फाटो ताका मेळटा. हांगा साकून बळकण्याचे विलेज किंवा वाळपय बी खूब लोक अशे वयता. तांकां हो हें जाता. लास्ट टायमाक तो आमचो ब्रीज फूल 1 इयर हें केलो अंडर रिपेर आसा. तेन्ना तर लोक कंप्लिटली हांगा साकून वयताले. आनी ही एरिया ह्या अर्दान हो रोड वचपाक शॉर्टकट पडटा. हय वर रोड बळकणे वचपाक शॉर्टकट पडटा. आनी हे रोडान वता? ह्या रोडान लोक देवमळ म्हणून वाडो आसा आनी तेज्या मुखार बळकणे म्हणटा तो गांव आसा. लोक गवणेचे लोक सुद्दां जे हेवटेन धारबांदड्या फोंडा वयता ते ह्या वाटेन प्रिफर करता शॉर्ट म्हणून. जवळ जवळ 2-2.5 किलोमिटर शॉर्ट आसता बळकणे. धरणांतलो गाळ काडात. उदक साठोवपाची ताक वाडयात.
पर्यावरण ॲक्टिव्हिस्ट अभिजीत प्रभुदेसायान सरकाराक सल्लो दिला. उदकाच्या उणावाचेर तेणी गोंय सरकाराक हो एक पर्याय सुचयला. कसलेच निर्बंध नासलेली रानमारी आडोवपाचोय उलो तेणी मारला. गोंयचो खापो पर्यावरण कार्यकर्तो अभिजीत प्रभुदेसाय म्हणटा, साळावली धरणांतल्यान गाळ काडलो जाल्यार चड उदक सांठोवन दवरपाक मेळटलें. आनीक 10 मिटर रुंदायेचो प्रवाह नितळ करपाक जाय. शेतकारांक तशें केल्ल्यान तें फायद्याचें जातलें. ऐकात अभिजीत प्रभुदेसायाक. डॅमाची कॅपॅसिटी वर्सान वर्स कमी जाता, कित्याक पावसा उदका बरोबर सगळे माती डॅमात भरता आनी डॅम पुरवत वयता. सो डिसिल्टिंग करपाची 100% गरज आसा. आनी कुर्डी गांव जे गांवांत सेलावली डॅम आसा ते गांवचे मनशा कडेन हांव पयरूच उलयलो आनी ते हे म्हजे कडेन म्हणटाले की सरकाराक आमी सांगूंक जाय की जाता तितले बेगीन डिसिल्ट करचे. आनी डिसिल्ट सेलावली डॅम डिसिल्ट करपाक कसलेय त्रास ना, कित्याक एप्रील मे म्हयन्या पर्यंत तांणी जे भशेन म्हाका सांगला जेन्ना उदक देंवता तेन्ना सगळी बाकीची जागा आसा ती उक्ती जाता. एक व्हडलो व्हाळ आहा 10 मिटर डीप, तो फूल पुरवला तोच केलो डिसिल्ट केलो जाल्यार जाता. भायर शेतां आसात तांची पयलींची ती सगळीं भरल्यात. ते सगळी माती काडली जाल्यार डॅमाची कॅपॅसिटी खूब वाडटली. आनी हे तांचो बरो करून प्लॅन आसा, खंयची एरिया पयली करप, कशें करप, आनी ते सगळे बरे भशेन करूंक जाता सरकारान. पूण सरकार हें करूंक सोदना, वयल्यान आनी बंदारा बांदूंक सोदता. पूण ह्या मुद्द्याचेर एक फंडामेंटल बेजीक प्रश्न आसा की गोंयचें उदक खंय आसा, गोंयचें उदक खंय आनी आमी हाका कशें सांबाळपाचें. जाल्यार हांव तुमकां म्हादेवचो इमेज तुमचे मुखार हाडटा. म्हादेवचे माथ्यार जट आसता तातूंतल्यान गंगा येता. हे आमचे दोंगर आनी आमचे प्लॅटोज आनी हाचे जे झाडां आसा आनी जो चिरो आसा होच महादेवाचो जटा, कित्याक हातूनच तें उदक गंगा तयार जाता आनी सगळे लोकांक मेळटा. पूण आयज आमी कितें करतात की हे महादेवाची जटा कापून गंगा ना करतात आनी सगळे इबाड करतात. प्लॅटोज दोंगर झाडां ही राखल्यार आमचे लोकल उदक पयलीं उरतलें आनी जाल्यारूच आमी जगपाक. कावरे गांवांत सरपंचागेर स्पन, कॉटन आनी स्क्रॅप पेपराच्या फुलांनी सोबीत काडल्या. तिवूय सरपंचागेर. पळयात खबर विस्तारान. हस्तकला महामंडळाच्या वतीन कावरेच्या बायलांनी हस्तकलेचो सोबीत आणि देखणो आविष्कार घडयला. स्पन, कॉटन आणि स्क्रॅप पेपर वापरून बायलांनी फुलां बुके आणि फुलां वाज तयार केल्यात. सरपंचागेर हस्तकलेचे प्रदर्शन मांडलां. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसायान प्रदर्शन पळोवन बायलांची तुस्त तोखणाय केली. सरकारा वतीन मजत करपाचे उतरय दिले. आयज आमी आसात तो गांव कावरे, म्हजो ओरिजिनल गांव, ज्या गांवान भितर म्हजो जल्म जालो आनी त्या गांवान भितर आयज हँडीक्राफ्ट ह्या आमच्या गव्हर्मेंट एजन्सीच्या तर्फे हे हँडीक्राफ्टांतल्यान बरे तरेन आर्टिफिशियल फ्लावर बुकेज तयार केल्ले आसात. खूब खूब अभिनंदन करता. विधी आमचे सरपंच तांच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या महिला भगिनी आयल्यो आनी तांणी सुंदर अशें हे एक्झिबीट केल्ले आसात. हे तांचे टॅलंट, हे तांची क्रिएटिविटी म्हाका दिसता निश्चितच आमच्या ग्रामीण भागाक रोजगार दिवपासाठी उपयुक्त ठरतले आनी हाचे फुडें वचून तांचे मार्केटिंग करपाचें, तांचे व्हॅल्यू एडिशन करपाचें आनी एक नॅशनल लेवलाचेर तांचे एक्झिबिशन भरोवपाची जबाबदारी आमची जावन आसा. सरकारा कडेन तांचे हे सगळो उपक्रम आसा तो मांडटलो आनी तांकां सरकारान मदत करची आनी तातूंतल्यान तांचो धंदो, तांचे घरा कडलें काम करूनय तांकां एक आपल्या कुटुंबाक कितें तरी कमोवन दिवपाची शक्ती निर्माण करतले. आणि आजच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.